मी प्रवास करणाऱ्या अनेक विद्यार्थी मुलं जे म्हणजे पुरुष वर्ग त्यांना असं विचारलंय मोठ्या प्रमाणात की बसमध्ये प्रवास करत असताना तुमच्या शेजारी बसणाऱ्या स्त्रीने मुद्दाम तुम्हाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला, खेटून बसायचा प्रयत्न केला किंवा असं काहीतरी ढोपर लावायचा प्रयत्न केला, मांडी लावायचा प्रयत्न केला, असं कधी घडलंय का असं मी विचारलं, अनेक पुरुषांना विचारलं मी. तर त्यावेळेला असं लक्षात आलं की असं पुरुषांसोबत घडलेलं नाही. म्हणजे मला तरी, मी उत्तर महाराष्ट्र म्हणून ज्या परिसरात काम करते आणि आम्ही गुड टच आणि बॅड टच ह्या विषयाच्या अनुषंगाने काम करत होतो मोठ्या प्रमाणात साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या वतीने. तर त्यावेळेला मला असं लक्षात आलं की प्रवास करणाऱ्या मुलांसोबत आपण चर्चा करूयात. तर त्यांना मी जेव्हा म्हटली की तुम्ही प्रवासात असताना, अपडाऊन करताना तुमच्या शेजारी एखादी स्त्री बसली तर त्या स्त्रीची तुम्हाला भीती वाटते का? किंवा त्या स्त्रीने तुम्हाला ठरवून धक्का लावला, हातबोट लावायचा प्रयत्न केला, काहीतरी इशारा केला, असं कधी घडलंय का? तर मुलांचं उत्तर असतं नाही. त्याचप्रमाणे मी मुलींनाही विचारलं की तुम्ही प्रवास करत असताना तुमच्या शेजारी बसलेला जो कोणी काका असेल, पुरुष असेल, त्याचं तुम्हाला भीती वाटते का? तर 90% मुलींचं उत्तर आलं हो. हे विचार करायला लावणार आहे बरं का. म्हणजे ज्या वेळेला मुलींना मी विचारलं त्यावेळेला मुली असं म्हटलंय की आमच्या वयाची मुलं साधारण एवढी हिंमत करत नाही, पण मात्र आमच्यापेक्षा वयाने अधिक मोठे असलेले जे लग्न झालेले विवाहित पुरुष असतात किंवा 30-35च्या पुढचे जे असतात साधारण, तर त्या काका लोकांची आम्हाला भीती वाटते. ते ठरवून असं बसतील, म्हणजे जे ढोपर छातीला लागेल, किंवा मांडी पसरून बसतील जेणेकरून ती मांडी तिला लागेल, किंवा ठरवून ती चढत असताना तिच्या अंगावर पडतील किंवा तिला शरीर घासण्याचा प्रयत्न करतील. असं पुरुषांकडून होत असतं. तुम्ही लक्षात घ्या, एकाच कुटुंबामध्ये मुलगा आणि मुलगी वाढवत असताना आपण स्त्रियांवर असे काय संस्कार केले की त्यांना पुरुष कसाही असला तरी त्याला असं हातवारे करून किंवा त्याचं नाव घेणं, त्याला ठरवून धक्काबुक्की करणं असं वाटत नाही. इतके चांगले संस्कार आपण त्यांच्यावर केले. आणि पुरुष वाढवत असताना कुटुंबामध्ये, मुलगा आपण वाढवत असताना नेमकं आपले असे काय संस्कार चुकले की आपण आपल्याकडून अशा पद्धतीने चुका घडतात. तर याचं उत्तर तुम्ही लक्षात घ्या, कारण हे दिसतं तेवढं सोपं नाही. लक्षात घ्या, ज्या वेळेला ग्रामीण भागातनं किंवा म्हणजे ज्या वेळेला मुली शिकण्यासाठी म्हणून बाहेर येतात त्यावेळेला त्यांना असे अनुभव जर आले की कोणीतरी नाव घेतंय, कोणीतरी मुद्दाम धक्काबुक्की करतंय, छेडछाड करतंय, तर काही मुली प्रचंड घाबरतात आणि काही वेळेला त्या स्वतःच शिक्षणाकडून त्यांचं दुर्लक्ष होतं. काही मुली ह्या घरी सांगतात तर घरचे लोक त्यांचं शिक्षण बंद करतात त्याच्यामुळे, किंवा त्यांना जाऊ नको बाई असं म्हणतात. आणि काही जण मग शिक्षण बंद होईल या भीतीने घरी सांगतच नाही आणि अनेक वेळेला मोठ्या संकटाला त्यांना तोंड द्यावं लागतं. तर आपल्याला जे बाहेर आपल्या मुली पाठवताना भीती वाटत असते की माझ्या मुली बाहेर शिकायला गेल्या आणि अर्धा तासही उशीर झाला यायला, तर ती आपल्याला भीती वाटते. तर आपल्याला कोणाची भीती वाटते? तर आपल्याला काही बाहेर वाघ, लांडगे, कोल्हे नाही आहेत ना, तर बाहेर कोण आहेत? तर आपलीच मुलं आहेत. बरोबर आहे की नाही? मग आपल्याच मुलांची आपल्याला भीती वाटते आणि म्हणून आपण पुन्हा दडपण आपल्या मुलींवरच आणतो, सूचना मुलींनाच करतो. म्हणजे तो अमुक दिशेने पाहतो ना बाई, तर आपण नाही पाहायचं, पण बघणाऱ्याला आपण सूचना करतो का? तर नाही. तर मुद्दा हा लक्षात घ्या, कुटुंबामध्ये जशा आपण स्त्रियांना, मुलींना संस्कारित केलं तसं आता कुटुंबामध्ये मुलाला संस्कारित करण्याची गरज आहे. आपण जे सतत बोलतो ना की तू मुलाची जात आहे, हे न बोलता मुलाला देखील संस्कारित करणं, मुलाला पण लज्जा शिकवणं, त्याला देखील स्त्रीशी सन्मानाने कसं वर्तन करायचं त्याचा एक धडा त्याला देणं, त्याला देखील काही काय सभ्यता ह्या गोष्टी आपण शिकवल्या पाहिजेत. तर कुटुंबामध्ये ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला आपण अनेक वेळेला फक्त स्त्रियांनाच बोलत असतो. त्यावेळेला आपण आपल्या म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणं अशा पद्धतीचं आपलं वर्तन असतं. त्यामुळे असं जे चुकीचं वर्तन करणारे पुरुष आहेत त्यांच्याबद्दल आपण स्टँड घेतला पाहिजे. बसमध्ये ज्या वेळेला मी मुलींशी बोलली त्यावेळेला मुलींना असं सांगितलं की तुम्ही काय करतात? तर मुली म्हटले की ते काका असे खेटून बसायला लागले की आम्ही इकडे सरकतो. तर मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही असं का करतात? तर त्या असं म्हटले की आम्हाला भीती वाटते. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही असं जर बोलल्या तर तिकडे सरक, चल बाजूला सरक, असं जर बोलल्या तर, असा मी त्यांना डेमो पण दिला.
आणि काही मुलींनी तो प्रयत्न करून बघितला, आजूबाजूच्या लोकांचं लक्ष गेलं. लक्षात घ्या, तुम्ही जर लक्ष ठेवलं तर अशा घटना कमी होतील. अनेक वेळेला काही ठराविक वाईट पुरुषांमुळे अख्खी पुरुष जमात ही बदनाम होत असते आणि त्याच्यामुळे जे चांगले पुरुष आहेत त्या पुरुषांची आता जबाबदारी आहे की वाईट पुरुषांच्या ह्या वाईट प्रवृत्तीला आळा घालण्याची. थँक्यू.